श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये काय गोष्टी बदलत आहेत, काय गोष्टी होणार आहेत, काय गोष्टी चेंज होणार आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण आज अभ्यास करणार आहे किंवा तुमची एनर्जी चेक करणार आहे. तर आत्ताची एनर्जी जी आहे ती आपण कन्या राशीसाठी बघणार आहोत. या आठवड्यामध्ये कन्या राशीसाठी किंवा एनर्जी तुमची काय राहणार आहे हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एनर्जी जर सबस्क्राईब तर चॅनलला केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ऐसा श्री स्वामी समर्थ. थोडे कसं होतंय आता मराठी चॅनेल सुद्धा हिंदी लोक बघायला लागलेत, बघतायत. त्यामुळे त्यांचे सुद्धा मला कॉल येतात हिंदीमध्ये, ते बोलतायत. म्हणून थोडीशी भाषा माझी चेंज व्हायला लागली आहे त्यांच्यामुळे. हिंदीमध्ये सुद्धा बोलावंसं वाटतंय मला की हिंदीमध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पोहोचावा. पण हरकत नाही. मला जेव्हा वेळ मिळेल म्हणजे मला ज्या वेळेला वाटेल की मी 100% हिंदी शिकते, तेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोस्ट करत राहील. आता म्हणजे इतकी म्हणजे समजून आता मराठी जेवढं मी समजून सांगते किंवा समजून तुमच्यापर्यंत पोहोचतात माझ्या एनर्जीज, तसं मी हिंदीमध्ये नाही सांगू शकत. त्यामुळे अजून म्हणावं इतकं नाही. आपल्याला येत नाही ते करायचंच नाही. मगच ते निगेटिव्ह कमेंट वगैरे आल्या तर मग त्याला फेस केलं पाहिजे आपल्याला. त्यापेक्षा आपण नाहीच केलेलं बरं आहे ते. तर आता मी एनर्जी तुम्हाला सांगते की तुळ तुळ राशीसाठी एनर्जी आपली काय राहणार आहे. तुळ राशीसाठी आपले भाग्य काय आहे तुमचं या आठवड्यामध्ये. तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा दिसणार आहेत, कशा होणार आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, हा आठवडा तर तुमच्यासाठी खूप लकी आहे, खूप छान आहे. सगळ्या गोष्टी चेंज होताना दिसतायत, बदलताना दिसतायत. तुमच्या आयुष्यामध्ये चेंज आहे, खूप मोठा चेंज आहे या आठवड्यामध्ये. पण थोड्या काही गोष्टी आहेत तुम्हाला त्रास होणं किंवा पास्टमध्ये जर काही गोष्टी निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावरती झाल्या किंवा त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुमचं अपंगत्व आलं, अंगाला मुंग्या येणं किंवा त्रास होणं, कंबर दुखणे, पाय दुखणे, हात दुखणे, डोकं दुखणे, अशा काही गोष्टी तुमच्या निगेटिव्ह शक्तीमुळे जर तुमचा प्रभाव काहीतरी झाला असेल, तर तो कुठेतरी रिकव्हर होतोय. त्यामुळे कुठेतरी दरिद्र आलेला असेल तुम्हाला, हे सुद्धा दिसतं इथं. दरिद्रीपणा किंवा घरात लक्ष्मी स्थिर न राहणे किंवा घरात लक्ष्मी नाहीये किंवा पैसा टिकत नाहीये, आलेला पैसा कधी जातो हे समजत नाहीये. ह्या पास्ट मधल्या एनर्जी दिसत आहे तिथं. जेणेकरून तुमचं आयुष्य डिस्टर्ब झालेलं होतं. आता ते कुठेतरी कव्हर होतोय, तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स येतोय. ते सगळी परिस्थिती पास्ट मध्ये सगळी चेंज होते, बदल होताना दिसतो आहे तुमच्यामध्ये. पण थोडंसं या आठवड्यामध्ये चिडचिड, राग, तिरस्कार, मनस्ताप किंवा ओव्हर थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. भाऊ-भावामध्ये वाद असतील किंवा बहीण-भावामध्ये असतील किंवा तुमच्यामध्ये जे कोणी असतील जोडीदार किंवा बाहेर थर्ड पार्टी रिलेशन किंवा वडील वगैरे किंवा जावा वगैरे किंवा सासू वगैरे अशा काही गोष्टी तुमच्या एनर्जीमध्ये असतील, तर त्यामध्ये थोडा वादविवाद दिसतोय. तुम्ही जरासं बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करायचं आहे जेणेकरून तुमच्यात वादविवाद होणार नाही. बाकीचं सगळं छान आहे. एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. ॲक्शन घेताना दिसत आहेत. अनुभव खूप छान आहे. तुम्हाला पास्ट मधल्या काही गोष्टींचा तुम्हाला निगेटिव्ह गोष्टीचा फेस केल्या आहेत आजवर. निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह माणसं. त्यामुळे तुम्ही आता इतकं स्ट्रॉंग झालेलं आहेत, की तुम्हाला भविष्यात जाऊन आता जगण्यासाठी कोणाचा आधार नाहीये. कुणाच्या कवड्याचा वापर म्हणजे कुबड्यांचा वापर तुम्हाला करायची गरज नाहीये. इथून पुढे तुम्ही खूप स्ट्रॉंग झालेले आहात, बदललेले आहात, जेणेकरून आयुष्यात तुमच्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत, बदललेल्या आहेत. प्रेम, जिव्हाळा, नाती, संबंध सगळे जपताना दिसत आहे तुम्ही. लव्ह रिलेशन सुद्धा तुमचं खूप छान होताना दिसत आहे, जे बॅलन्स होताना दिसतो आहे तुमच्यामध्ये. पैशा रिलेटेड जर प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कुठेतरी कव्हर होताना दिसतायत. पण या आठवड्यामध्ये असं नाही की लगेच एनर्जी दिसल्याने लगेच काम झालं, असं नाही होणार. तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडासा रागावर कंट्रोल ठेवायचा आहे, चिडचिड करायचं नाहीये, मनस्ताप जास्त करून घ्यायचा नाहीये किंवा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर येणारी अमावस्या म्हणजे आता ही येणारी जी अमावस्या आहे त्याचा संकेत काय आहे तुम्हाला? काय गोष्टी तुम्हाला टिप्स आहेत ज्या फॉलो करायच्या आहेत? बघा, मी मगाशी पण तेच सांगितलेलं आहे, आता पण इथं पण तेच दिसतं आहे. आत्मा, प्रेम, समय, निखाले.
आत्मा, प्रेम तुमचं जे आहे प्रेमासाठी वेळ काढायचा आहे. प्रेम, नाती, संबंध जपण्यासाठी किंवा स्वतःचं मन जपण्यासाठी किंवा स्वतःचं मन स्थिर राहील किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या गोष्टीशी बोलून, एखाद्या व्यक्तीशी बोलून, एखाद्या ठिकाणी जाऊन किंवा असं देवधर्म करून किंवा काहीतरी असं काहीतरी गोष्ट करून तुम्हाला जर पॉझिटिव्ह वाटत असेल, तर ती गोष्ट तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचं आहे. कारण तुमच्या मनामध्ये भावना जी आहे ती तिरस्काराची नाही. प्रेमाची जागी झाली पाहिजे. प्रेमाची भावना जी जागी झाली पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये क्रिएट झाल्या पाहिजेत. तर श्री स्वामी समर्थ 2 मिनिटं मला कॉल सॉरी. तर आताची ही एनर्जी आहे तुमची, की तुमच्या मनावरती थोडासा ताण-तणाव वगैरे काही आलेला असेल किंवा काही गोष्टी बिघडल्या असतील किंवा सॉरी कार्ड उलटं. ओके. अजून एक कार्ड घेते मी यातलं जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित समजतील. अमावस्येचे कार्ड जे काढलं आपण त्यामधून तर व्यवस्थित दिसतंय एनर्जी, की राग वगैरे जास्त नाही आपल्या विरोधाला दूर ठेवली. येस, हे पण तेच सांगत आहे, की आपल्या विरोधाला आपल्याला जे विरोध करतंय किंवा आपले स्वतःचं मन जरी आपल्या विरोधात उभं राहत असेल, तर ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी स्टॉप करायचं आहे, थांबवायचं आहे. पॉझिटिव्ह राहायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह काही गोष्टी घडतील. तर आता चला पुढची एनर्जी आपण चेक करणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघू शकता तुम्ही आता मी सांगते तुम्हाला गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय आहे. चिंतन प्रतिबिंब म्हणजे स्वतःचं चिंतन म्हणजे स्वतःला आरशात बघायचं आहे एकदा, की माझ्यामध्ये असं काही आहे का? जेणेकरून म्हणजे स्वतःला एक प्रतिबिंबासारखं बघायचं आहे, की स्वतः मी खूप छान आहे. मी खूप मस्त आहे. माझ्या स्वतःच्या पाठीवर स्वतः आपण थाप मारून घ्यायची आहे, की एवढं सगळं आपल्या आयुष्यात घडतंय. मी किती कंट्रोल केलं आहे स्वतःला आणि स्वतःला इतकं स्थिर आणि इतकं बलवान बनवलंय. ही एनर्जी तुमची पाहिजे. गणपती बाप्पांचा संदेश आहे तुमच्यासाठी तो. तर आशीर्वाद, गणपती बाप्पा आशीर्वाद देतील. फुलांचा वर्षाव आहे तुमच्यावरती. बघू शकता तुम्ही फुलांचा वर्षाव आहे. तुम्ही जर स्वतःला बॅलन्स व्यवस्थित केलं, म्हणजे पास्टमध्ये ज्या काय गोष्टी ज्या घडलेल्या आहेत तुमच्यासोबत किंवा ज्या काही गोष्टी आहेत झालेल्या आहेत, त्याच्यावरती बाप्पांचा संदेश आहे, की फुलांचा वर्षाव आहे तुमच्यावर. कधीपर्यंत ही एनर्जी राहील? जास्त दिवस नाहीये. ही पुढच्या आठवड्यापर्यंत टुमारो म्हणजे उद्या परवापर्यंत ही एनर्जी आहे. जास्त म्हणजे जास्त दिवसाची नाहीये किंवा जास्त दिवस राहणारी एनर्जी नाहीये. निगेटिव्ह शक्ती आहे किंवा निगेटिव्ह शक्ती नाहीये. पास्ट मधल्या काही गोष्टींचा विचार तुम्ही करत असाल, तर ही 2 दिवस किंवा 1 दिवस एनर्जी राहील आणि जास्त विचार करू नका असं सांगण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर एनर्जी आपली चेंज करून घ्या. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी आई उठव रेणुका मातेच्या नावाने चांगलं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 नंबर हा खूप लकी असतो, छान असतो. 2 नंबर 1 आणि 1, 2 हे सुद्धा खूप छान आहे. उजवा कौल आहे. नंबर खूप खूप काही सांगून जातात. असं समजू नका, की नंबरवरती तर इतकं हे असतं बॅलन्स व्यवस्थित करणं किंवा आयुष्याच्या काही गोष्टी साखळी व्यवस्थित राहणं. आयुष्यात एकमेकांकडे बोलत नसाल कुणाशी, तर मला दिसतंय तसं, की तुम्ही कुणाशी तरी बोलत नाही किंवा तुमच्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी कनेक्ट नाही किंवा बोलत नाही. अशा सुद्धा निगेटिव्ह शक्ती आहे तुमच्यापर्यंत ज्या की तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून बाहेर या, रिमूव्ह करा सगळं, सगळं थांबवा. परत एकदा तुम्ही व्यवस्थित क्रिएट व्हा एकमेकांशी. बॅलन्स व्यवस्थित झाला पाहिजे तुमचा. आणि ॲक्शन काहीतरी घेताना दिसताय तुम्ही. ॲक्शन आहे तुमच्यामध्ये या नवीन वर्षामध्ये किंवा या आठवड्याच्या नंतर सुद्धा असू शकतं ॲक्शन आहे तुमच्यामध्ये काहीतरी. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.